नमस्कार हो पब्लिक. आता डायरेक्ट साईच्या घरापासून चालू केलं तो ब्लॉग करायला. इकडे किरणबाई आले ते झोपले ते किरणबाई. इकडे साई बघा कसा बसला इकडे कमाला गेम खेळत बसले ते पद्धतशीरपणे किरणबाई झोपले ते बघा. इकडं सायला म्हणलो चांगलं सायला म्हणजे साया काय म्हणते बघा. एवढं बरे कपडे घालून सुद्धा चांगले दिसत नव्हतं म्हणून म्हणत होता बघा. जवळ सोडा तिकडं तेवढ्यात मामाचा फोन आला बघा. मामा मला ते घरी जाऊन जरा फोन दे म्हणून. मग काय मामा पुढे जाता येत नाही. मामाला घाबरावं लागतं हो. मामा म्हणजे एक डॉन असतं, डॉन आपल्यासाठी. तुम्ही पण मामाला घाबरता का नाही ते कमेंट करून सांगा जरा. मग आज तुमचा भाऊ कसं दिसायला बघा जरा. चिकन चालतं बघा. घरी जाऊन मम्मीला फोन दिला तर मम्मी बोलली मामाला. मग परत निघलं बघा साईच्या घरी. आता काय वाचवलं म्हणजे साईच्या घरी आता जायचं आपलं फोटोशूटला. मस्त कपडे वपडे घातलं तर मला कसं बी सण होतं. मग जावा म्हणून फोटो बिटो काढायला साईच्या घरी जातो ना. आणि सापडलं ते बघा काम आलं बघा जरा. हॅपी दिवाळी ब्लॉगर. भावाला हॅपी दिवाळी म्हणून साईच्या घराशी आलं बघा. मग चाललं बघा साईच्या घरात पद्धतशीरपणे. या रूमात तर कोणच नाही बघा. मग इकडे या रूम बघायला तर या रूमात सगळे बसले होते बघा. किरणबाई रेडी होऊन बसला होता पद्धतशीरपणे. हे साई बसला होता इकडे. आमचा कुमारबाई इकडे रविबाई तोंडला बोलता बघा. पहिला कुमारबाई रविबाई आणि किरणबाई जाणार होते बघा. कारण एक गाडी होतं. मग यांना किरणबाई दोघांना सोडून आम्हाला घ्यायला येते बघा. साईला आणि मला चालले बघा पद्धतशीरपणे. कुमारबाई रविबाई आणि किरणबाई पण मस्तपैकी. आता किरणबाई गाडी वळवून घेते आणि जाते बघा पद्धतशीरपणे. आता पद्धतशीरपणे साई घरात जाऊन चिवडाबिळ खात बसला होता बघा. आजकाल साई तोंड बोला बघा कॅमेरा बघून. कारण म्हणजे तुला नजर लागतंय म्हणून पोरींचं. काय सांगू काय माहिती तुला. मग आम्ही पण निघला जायला तिकडं. मग आजचा ब्लॉग इथंच थांबू. कारण आजचा ब्लॉग लय मोठं होतं म्हणून आज इथंच थांबू. आजचा ब्लॉगला आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.